अमरावतीच्या कुरड पूर्णा येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अनोखे धुलीवंदन. रस्ते रंगवत बच्चू कडूंनी केल्या सरकारकडे अनेक मागण्या. नेहमीप्रमाणे बच्चू कडू यांनी यावर्षीसुद्धा धुलीवंदन अनोख्या पद्धतीने साजरे करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या, पेरणी ते कापणीपर्यंत कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी, सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, घरकुल बांधकाम करण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान, शहीद परिवार व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण, युवा धोरण, फुटीचा कायदा मंजूर करावा, बांधकाम कामगाराप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा योजनेचा लाभ द्यावा, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ निर्माण करावे, अशा अनेक मागण्या रस्त्यावर लिहून अधोरेखित करण्यात आल्या. खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे. ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं. शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतीमालाला भाव पण भेटलेला नाही. आणि मग अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडावं का नाही फेडावं अशी अवस्था, त्याच्यामुळे व्याजमाफी होणार नाही. आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचा शेतकरी खरं तर या सगळ्या विवंचनेत फसलेला आहे. दिव्यांगाचे पगार वाढायची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढायची. 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे. त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल.